ठरलं तर मग या मालिकेत येणारी रंजक वळणं सध्या प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. मालिकेमध्ये एका मागोमाग एक असे धमाकेदार खुलासे होत आहेत. त्यामुळे मालिकासुद्धा TRPमध्ये सतत अव्वल असल्याचे पाहायला मिळते. सध्या मालिकेमध्ये वेगवेगळ्या पात्रांचे वेगवेगळे ट्रॅक सुरू असल्याचे दिसून येते. नुकतेच अर्जुनला सुमनने नागराजच्या भोळ्या चेहऱ्यामागचे सत्य सांगते. महिपत आणि नागराजची मैत्री अजूनही आहे, तर 22 वर्षांपूर्वी झालेल्या अपघातापाठी नागराजचाही हात असू शकतो अशी शंका तिने व्यक्त केली होती. त्यामुळे अर्जुनला आणि सायलीला मोठा धक्का बसला. त्यानंतर सायली आणि अर्जुनने नागराजवर लक्ष ठेवायचे ठरवले आहे. अशातच आता मालिकेचा आणखी एक प्रोमो समोर आलाय, ज्यामध्ये प्रतिमाच्या अपघाताचा पाठपुरावा करण्यासाठी सायली, अर्जुन आणि रविराजच्या टीममध्ये अश्विन सुद्धा सहभागी झाल्याचे पाहायला मिळते. तो या तिघांना हॉस्पिटलचे CCTV फुटेज दाखवत असतो, ज्यामध्ये प्रतिमाच्या नावे खोटी डेड बॉडी कोणतरी नेत असतं. त्या व्यक्तीचा चेहरा नीट दिसत नसल्यामुळे आता त्या माणसाचा शोध घ्यायचा असं सायली, अर्जुन आणि रविराज ठरवतात. रविराज म्हणतो की महिपतचं गायब होणं, खोटी डेड बॉडी आणि हॉस्पिटलमधलं हे फुटेज या सगळ्याचा एकमेकांशी काहीतरी संबंध आहे. हा शोध लागला तर नागराज आणि प्रियाचे भांडे फुटू शकते, कारण त्या दोघांनीच खोटी डेड बॉडी आणून ठेवली होती. अश्विनला जेव्हा कळेल की या कटकारस्थानामध्ये आपल्याच बायकोचा हात आहे, तेव्हा त्याला सुद्धा मोठा धक्का बसणार आहे. मालिकेमध्ये हा सीन प्रेक्षकांना येत्या 31 डिसेंबर 2025ला पाहायला मिळणार आहे. याशिवाय ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात अर्जुनने साक्षी आणि सचिनला एकत्र पाहिलेले असते. त्यामुळे अस्मिताचा अंदाज खरा होता हे त्याला समजतं.